नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आहे. श्रोते हो, आपण आपल्या पूर्वजांपासून शिकत आलेलो आहोत की घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की सर्वप्रथम तो नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केलाच पाहिजे. देवाला नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. भारतीय संस्कृतीत देवाची पूजा ही नैवेद्याशिवाय होऊच शकत नाही. देवी देवता नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसन्न होतात असा समज आहे. काही देवतांचे नैवेद्यही ठरवलेले असतात. शिवाला दही भात, गणपतीला मोदक आणि देवीला खीर किंवा श्रीखंड प्रिय आहे. दूध आणि फळे सर्व देवांना प्रिय असतात. नैवेद्य दाखवणे म्हणजे तो देवांना अर्पण करणे. देव प्रत्यक्ष कधीही नैवेद्य सेवन करत नाहीत, मात्र त्यातील भाग गंध रस सत्वरूपाने आस्वाद घेऊन देव तृप्त होतो अशी लोकांची श्रद्धा आहे. नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे प्रसादात रूपांतर होते. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो स्वतःही लगेच खाऊ नये आणि इतरांनाही लगेच वाटू नये. थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवावा. देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या अनेक पद्धती आपल्या ग्रंथात दिलेल्या आहेत. त्यानुसार भाविक आपापल्या प्रथेनुसार देवी देवतांना नैवेद्य अर्पण करीत असतात. नवरात्रात देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाते. नवरात्र उत्सवात 9 रंगाच्या साड्यांची प्रथा आहे. त्याच धर्तीवर 9 दिवसात दररोज 9 दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. विशेष प्रकारचा नैवेद्य देवीला अर्पण केल्यास देवीचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असे म्हटले जाते. 9 दिवस देवीला 9 वेगवेगळ्या सुगंधी फुलांच्या माळा देखील चढवल्या जातात. दैवी पुराणानुसार नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 9 दिवस देवीला विशेष पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर हा नैवेद्य गोरगरिबांना वाटावा. नवरात्रात सात्विक पदार्थांचे जेवण देवीसाठी अवश्य बनवावे. यामुळे व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि कोणती माळ व्हायची आहे आणि त्याची आपल्याला होणारी फलप्राप्ती. दिवस पहिला प्रतिपदा तिथी. या दिवशी देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा आणि दान करावे. यामुळे चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपले शरीर निरोगी राहते. या दिवशी दुर्गादेवीचे पहिले रूप शैलपुत्रीचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला शेवंती आणि सोनचाफ्याचा पिवळ्या फुलांची माळ वाहतात. या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने धनधान्याची भरभराट होते. दिवस दुसरा द्वितीया तिथी. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि ती साखर सर्व लोकांना वाटावी. असे केल्याने आयुष्य वाढते. या दिवशी दुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते. या दिवशीला आपण तगर पांढऱ्या फुलांची माळ वाहतात. या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयमाची भावना जागृत होते. दिवस तिसरा तृतीया तिथी. नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचा नैवेद्य देवी आईला अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दुःखातून मनुष्याला मुक्ती मिळते, आनंदाची प्राप्ती होते. या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटेचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला गोकर्णेचे फूल किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा, जास्वंद, कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलाची माळ वाहतात. या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, निर्गुणांची वृद्धी होते. चतुर्थी तिथी. या दिवशी देवीला अनारशाचा नैवेद्य अवश्य दाखवावा. यामुळे बुद्धी, कौशल्य विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढते. या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला केशरी अथवा भगवी फुले, आबोली, तेरडा किंवा भगव्या कलरच्या फुलांची माळ वाहतात. या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने सिद्धी प्राप्त होते आणि सर्व रोग दूर होऊन आयुष्य आणि यशात वृद्धी होते. दिवस पाचवा पंचमी तिथी. नवरात्राच्या 5व्या दिवशी देवी आईला केळीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे कुटुंबात सुखशांती येते. या दिवशी दुर्गेचे 5वे रूप स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला बेलाची माळ वाहतात. या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने देवी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. दिवस 6वा षष्ठी तिथी. या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवावा, ज्यामुळे आपली आकर्षण शक्तीत वाढ होते. या दिवशी दुर्गेचे कात्यायनी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ वाहतात. या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने अद्भुत शक्तीचा संचार होतो. देवी साधकाला दुश्मनाचा संहार करण्यास सक्षम बनवते. दिवस 7वा सप्तमी तिथी.
या दिवशी देवीला गुळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा, यामुळे गरिबी दूर होते आणि अचानक आलेल्या संकटांपासून संरक्षण होते। या दिवशी दुर्गा देवीचे 7वे रूप कालरात्री देवीचे पूजन केले जाते। या दिवशी देवीला झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ वाहतात। या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शत्रूंचा नाश होतो। दिवस 8वा अष्टमी तिथी। नवरात्राच्या 8व्या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवून नारळ दान करावेत, यामुळे मुलांच्या अडचणी दूर होतात आणि त्यांच्या अभ्यासात प्रगती होते। त्यांना सुख समृद्धी निरोगी आरोग्य लाभते। या दिवशी दुर्गा देवीचे 8वे रूप महागौरीचे पूजन केले जाते। या दिवशी देवीला तांबडी फुले, कमळ यांची माळ वाहतात। या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व पापांचा क्षय होऊन चेहऱ्यावरील तेज वाढते, सुखामध्ये वाढ होते, तसेच शत्रूंवर विजय प्राप्त होतो। दिवस 9वा नवमी तिथी। नवरात्राच्या 9व्या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवावा आणि ब्राह्मणाला तीळ दान द्यावेत, यामुळे जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात। या दिवशी माता दुर्गाचे 9वे रूप सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला कुंकुमार्चनाची माळ वाहतात। या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने मृत्यूच्या भीतीपासून आपल्याला आराम मिळतो, अमरत्व भावना सिद्धी, त्याचबरोबर अघटित घटनांपासून देखील आपले संरक्षण होते। श्रोते हो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांचा जो 9 नैवेद्य आहेत ते सांगितलेले आहेत आणि 9 माळा कोणत्या व्हायच्या आहेत आणि तसे केल्यावर कोणती आपल्याला फलप्राप्ती होते याविषयीची मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत सांगितली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे पण सदस्य व्हा। हा व्हिडिओ तुम्ही पाहताय तोपर्यंत 50,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले असतील, त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।